आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, महाराजांनी सुरत लुटली नव्हती. फडणवीसांनी पुन्हा एकदा नवा इतिहास लिहायला घेतलाय की काय असं वाटतंय. सोयीनुसार इतिहास बदलणं, त्याचा अर्थ लावणं ही यांची म्हणजे संघवाल्यांची जुनी सवय. असो, आपण इतर सगळे ग्रंथ आणि ऐतिहासिक पुरावे थोडा वेळ बाजूला ठेवू आणि फडणवीसांना, भाजपाला आणि संघाला प्रिय असलेले बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथाचा आधार घेऊन बोलू. स्वतः फडणवीस सरकारनं बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवलं होतं. फडणवीसांना संभाजी भिडेंप्रमाणेच पुरंदरे देखील गुरुसमान वाटतात आहेत. राजा शिवछत्रपती या ग्रंथात सुरतेच्या लुटीविषयी बाबासाहेब पुरंदरे लिहितात. 10 जानेवारी 1664 रविवार सकाळी सर्व लूट घेऊन फौज तयार झाली. महाराजांनी फक्त 500 स्वार पिछाडीस ठेवले आणि ते सुरतेहून फौजेसह निघाले. आपल्या उरलेल्या 500 स्वारांनी एकवार शहरात जाऊन सर्व रस्त्यांवरून दौड मारली. कोळसा, राख, धूळ पडलेली घरे आणि स्मशान शांतता सुरतेत शिल्लक राहिली होती. एखाद्या सुंदर युवतीच्या अर्धवट जळलेल्या प्रेतासारखी सुरतेची स्थिती झाली होती. सुरतेतून निघून जाण्यापूर्वी त्या जळत असलेल्या नगरीकडे घोड्यावर बसून महाराज म्हणाले, कोणाशी आमचं व्यक्तिगत वैर नव्हतं आणि नाही. आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून लुटली. औरंगजेबाने आमच्या मुलखाची सतत 3 वर्ष बर्बादी केली, कत्तली केल्या. त्याचा सूड म्हणून आम्ही सुरत लुटली. बऱ्याच दिवसांनी आमची मसलत आज पार पडली. फडणवीस साहेब, अहो आता तरी बोला. पुरंदरेंच्या लिखाणावर तरी तुमचा विश्वास आहे ना? स्वराज्यासाठी, रयतेसाठी औरंग्याची सुरत महाराजांनी लुटली, तर मग तुमच्या पोटात का दुखते? आमच्या बापानं, अवघ्या महाराष्ट्राच्या बापानं केलेल्या शौर्यावर तुम्ही का म्हणून आक्षेप घेताय? कुठेतरी विषय भरकटवायचा आणि मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करायचं हे तुमचे जुने धंदे. राजकारणासाठी आमच्या बापाचा वापर करणं तुम्ही केव्हा सोडणार आहात? महाराष्ट्र आजपर्यंत तुम्ही मोठ्या मनाने दिलेल्या माफीनाम्याची वाट बघत होता, आता राजीनाम्याची वाट बघतो.